गेल्या 1.5-2 वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट जगावर असताना याही वर्षी आद्यदैवत श्री गणेश महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे निर्देश शासन व सरकारने दिले आहे. उत्सवाचे स्वरूप जरी साधे असले तरी भक्तांच्या भावना जल्लोषात असाव्यात या हेतूने SKS इव्हेंट आणि एंटरटेनमेंटद्वारे गणपती आले गणपती हे बोल असलेले गाण्याचे निर्मिती करण्यात आली आहे. आज गाण्याचे पोस्टर प्रदर्शित करत असताना गणेशोत्सवाची भक्तिमय भेट म्हणून हे गाणे येत्या गुरुवार 9 सप्टेंबर रोजी झी म्युझिकसह सर्व संगीत टेलिव्हिजन चॅनलवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. गणपती आले गणपती या गाण्याचे पार्श्वगायन प्रसिद्ध सिने गायक दिग्विजय जोशी यांनी केले असून सचिन घोरपडे यांनी संगीत व नृत्य दिग्दर्शन केले. मुख्य कलाकाराच्या भूमिकेत कमलेश शर्मा, बालाजी भोसगे, झेबा शेख तर बाल कलाकार श्रुती घोरपडे आहेत. SKS इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत आम्ही हे गाणं बनवलेलं आहे आणि झी म्युझिक कंपनीने आमचं हे गाणं आता इन्स्टा, फेसबुक आणि यूट्यूबला वगैरे लिंक येईलच लवकर, तुम्ही बघालच. गणपती फेस्टिवलसाठीच आम्ही हे गाणं प्रदर्शित करत आहोत. त्या व्यतिरिक्त ॲक्च्युली आम्ही 2 वर्षापासून ह्या गाण्याची तयारी करून ठेवली होती आणि ह्या वर्षी आम्ही हे गाणं प्रदर्शित करतोय म्हणजे तुमच्या समोर आणतोय तर खूप आनंद होतोय. ह्याचे स्टारकास्ट झेबा शेख, कमलेश शर्मा आणि बालाजी भोसगे असे आहेत आणि ह्यांनीही खूप मेहनत घेतली या गाण्यासाठी. गाणं आमचं येतं आहे ह्या गुरुवारी 9 तारखेला, 9 सप्टेंबरला तुम्ही बघणार आहात. सगळ्या TV चॅनलला म्हणजे म्युझिकचे जे चॅनल्स आहेत त्याच्यावरती गाणं तुम्हाला दिसेल. त्या व्यतिरिक्त आम्ही इन्स्टा, फेसबुक आणि ट्विटर वगैरे ह्यावरतीही आमची लिंक तुम्हाला भेटेल. नमस्कार, मी सचिन घोरपडे, डायरेक्टर आणि कोरिओग्राफर. गणपती आले गणपती हे गाणं नुकतंच आम्ही प्रदर्शित करतोय 9 तारखेला आणि ह्या गाण्याची जी कल्पना आहे ती गेले 2 वर्ष आम्ही हे गाणं तयार करून ठेवलं होतं आणि आमचा जो पहिला क्लास होता मोहननगरला, म्हणजे हे जे गाणं आम्ही जे तयार केलं आहे मोहननगरचा राजा, तर ह्या गणपतीवरती आम्ही हे गाणं तयार केलेलं आहे आणि आमची खूप वर्षापासून ही इच्छा होती की आम्ही ह्या म्युझिक अल्बम जे लॉन्च करू तर आमचं गणपतीचं गाणंच पहिलं असणार आहे. असंच आम्ही ह्या गाण्याने आम्ही सुरुवात केली आहे. संपूर्ण गाण्याची निर्मितीसाठी बालाजी भोसगे व शर्वरी साबळे तर सहनिर्मिते म्हणून विकी शर्मा यांची साथ होती. सोबतच सचिन डान्स अकॅडमी, प्रशांत फसगे, तेजस सातपुते, योगेश दळवी, संग्राम गवळे, चैतन्य साळुंखे, विलास वीर, महेंद्र पाटील, आतिश शिंदे, मृदुला बेलगी, मारुती साबळे, राजाराम साबळे, जनुबाई दहीहंडी उत्सव व श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब पुणे यांचेही सहकार्य मोलाचे होते. कलाकारांकडून तुमच्या सगळ्यांचं विचार घेऊन गणपती बाप्पाला एक आराधना आहे, त्याला वंदन आहे, त्याला विनंती आहे की बाप्पा हे सगळं जे कोविडचा प्रादुर्भाव आहे हा टळला पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट सचिन घोरपडे आणि शर्वरी या आमच्या आणि प्रशांत यांचं उत्तम संगीत संयोजन आणि कंपोजिशन आहे. मला जराही नाही वाटलं की कुठे आत्ताच्या कमर्शियल दुनियेत ज्या पद्धतीचे टोन्स असले पाहिजे, ज्या पद्धतीचा प्रोग्रॅमर अरेंजर टोन्स वापरतो त्या इतक्या सुंदर पद्धतीचं त्यांचं कॉर्ड प्रोग्रेशन आहेच. नमस्कार, मी बालाजी भोसगे. आम्ही नुकतंच एक गणपती आले गणपती हे गाणं आम्ही लॉन्च करत आहे. त्यात माझी गणपतीवर फारच श्रद्धा आहे आणि त्यातल्या त्यात मला हे गाणं ऐकण्यास मिळाले. मला हे गाणं फारच सुंदर वाटतं ऐकण्यात. त्यामध्ये मी स्वतः कास्ट केलेलं आहे जेणेकरून मला त्या गाण्यात फार आवड निर्माण झाली होती की फार सुंदर वाटतंय काम करताना. SKS इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट हे असेच भरपूर नवीन नवीन गाणे तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. तर आत्ताच गणपती फेस्टिवल येतोय, त्यासाठी आम्ही गणपती आले गणपती हे नवीन सॉन्ग घेऊन आलो आहे, तर तुम्ही नक्की बघा. गणपती आले गणपती हे SKS इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट तर्फे हे प्रदर्शित होत आहे आणि ते प्रदर्शित होताना
मला खूप आनंद होतोय. तर आपण सगळ्यांनी ह्या गाण्याचा आस्वाद घ्यावा ही अशी नम्र विनंती. नमस्कार. गणपती आले या गाण्याचं लॉन्चिंग आज झालेलं आहे. याबद्दल आम्हाला सर्वांना खूप आनंद होतो. त्याच्यामध्ये सचिन घोरपडे, शर्वरी घोरपडे आणि भोसले साहेब यांचं सर्वांचं स्वागत करतो. या पूर्ण टीमला मी माझ्या शुभेच्छा देतो. हे गाणं जरूर सर्वांनी पाहावं, ऐकावं. आमच्या गणपती बाप्पाचं गाणं सर्वांनी बघायचं. गणपती बाप्पा मोरया.